आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या 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 सगळ्यांनी या। बघा आता भरपूर गर्दी होणार आहे इकडे। या 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 प्लीज प्लीज कम प्लीज प्लीज दिस वे प्लीज प्लीज कम। हा हे बघा अहिल्या देवी किर्लोस्कर वडापाव सेंटर भारी आहे ना। बरं झालं ना हे बघायला आता इथे आईलं नाहीये। वेलकम। दामिनी देवी किर्लोस्कर यांनी बनवलेल्या गरमागरम वडापावचा भरभरून आस्वाद घ्या। दामिनी काकू काय हे सगळं काय तमाशा मांडलंयस? ए प्रीतम, काय आहे तुझं? म्हणजे तुम्ही सगळे जे काही करताय तो म्हणजे बिझनेस आणि आम्ही दोघांनी काहीतरी नवीन सुरू केलं तर तो तमाशा, असं कसं? हे बघ, मी आणि परितोषने मिळून एक नवीन बिझनेस स्टार्ट केलाय। या बिझनेसच्या जोरावर आम्ही ना एक मोठी फूड इंडस्ट्री सुरू करणार आहे। दामिनी काकू कोणी सांगितलं तुला हे सगळं करायला? दादासाहेबांनी। कधी? नाही, तुम्ही लगेच क्रेडिट नका घेऊ। वडापावची गाडी काढायची माझी आयडिया। मला दादासाहेबांनी सांगितलं की अहिल्या बहिणींनी जेव्हा पहिल्यांदा बिझनेस स्टार्ट केला ना तेव्हा त्याची सुरुवात करायला त्या रस्त्यावर उतरल्या होत्या। त्यांनी खूप काम केलं रस्त्यावर उतरून, म्हणून मी आज रस्त्यावर उतरले आणि ही गाडी स्टार्ट करतेय। दादासाहेब बघा, उतरले ना मी रस्त्यावर, उतरले ना? उतरले। बर आता आपण वेळ अजिबात वाया घालवायला नको। आपण आता पटकन उद्घाटन करून घेऊया। पण अरे यार, नेमकी अहिल्या आत्या नाहीये। पण नो वरीज, आपल्याकडे श्रीकांत काका आहेत। श्रीकांत काका, आपण तुमच्या हस्ते अहिल्या देवी वडापाव सेंटरचं उद्घाटन करूया। या या या। नको रे नको। अहो वयानी पण मोठे आहेत काका, या ना, मस्त वाटेल। या या चल 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 प्लीज प्लीज। हे बाय इकडे मस्त चालू आहे, रिबिनला मॅचिंग कात्री आहे आपल्याकडे। येस प्लीज प्लीज डू दी ऑनर्स। थँक्यू। येस थँक्यू सो मच एव्हरीवन। थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन्स टू अस। थँक्यू। आणि मी आता जाहीर आव्हान करतो की अहिल्या देवी किर्लोस्कर वडापाव सेंटर मध्ये येऊन गरमागरम वडापावचा आस्वाद घ्या। चला या। काय हे वाचतोस? ते तिथे दामिनी देवी किर्लोस्कर यांनी बनवलेल्या गरमागरम वडापावचा मन भरून आस्वाद घ्या हे नाही दिसत तुला? हा सॉरी, म्हणजे ते आत्यानी जो बॅनर छापून आणलाय ते पण झालेलं आहे। त्यामुळे आता सगळ्यांनी येऊन मस्तपैकी वडापाव खा इकडे। चला। बरं ऐक या तुमच्या वडापाव सेंटरचं उद्घाटन झालं ना आता, मग चला श्री गणेशा करा ना। येस प्रत्येकाला एक एक वडापाव द्या आता। येस चला आत्या, फास्ट। वडापाव कशाला? वडापाव तर बनवलाच नाही। काय म्हणजे वडापाव सेंटर आहे ना, वडापाव तर पाहिजे ना। ए वडा कोण बनवणार? आणि काय आहे ना, आम्हाला फक्त आता रस्त्यावर उतरायचं होतं। दादासाहेबांनी सांगितलं होतं ना रस्त्यावर उतरून दाखव, म्हणून आजच आम्ही रस्त्यावर उतरलोय आणि गाडीचं उद्घाटन केलंय। वडापाव नाही अजून केला, ते कोण करणार? चला घरी चला, इथे वेळ वाया घालवण्यापेक्षा घरी चला। चला। सॉरी मी माझ्या पार्टनरच्या वतीने सॉरी म्हणतो। सॉरी आत्या, चला हे घे स्टार्ट। अरे काय आहे? मी दामिनी देवी किर्लोस्कर हातात झारा घेऊन असा वडा तळत बसणार आहे का? मग तो वडापाव सेंटर टाकल्यामुळे वडे तळायला नको? ऐक, आपण दोघे बिझनेस पार्टनर्स आहोत। बिझनेस पार्टनरने अशी कामं नसतात करायची। अरे आपण यासाठी माणसं ठेवलेत।
अगं आत्या, पण वडे तळणार कोण मग? आहेत माणसं. फारू, त्या दामिनी काकूंचं जे काही चाललंय ते तुला पटतंय का ग? बिझनेस म्हणे, मला तर काही कळत. पारू, अगं तुझ्याशी बोलते मी. काय झालं? कसला विचार करतेस? पारू, ऐक ना, उद्यापासून वडापावचे वडे असतात बघ, ते बनवायला सुरू कर. आणि हा, चांगले 200-300 बनव. एवढे कशा पायी? अगं मगाशीच सांगितलं ना, मी वडापाव सेंटर सुरू केलंय. तिथे विकायला ठेवायचेत मला वडे. आणि तसंही या घरात सतत काम चुकारपणाच करत असतेस, म्हणून हे काम तुझ्यासाठी राखीव ठेवले. बनव. पण दामिनी काकू, पारू घरचं काम करते ना, तुम्ही तर बिझनेस करताय. मग बिझनेस साठी तुम्ही एखादा प्रोफेशनल कुक हायर केला पाहिजे. पारू कशाला? बोलली, पारूची वकील बोलली. प्रिया, तू एकदा ठरव ना. अगं तू शिक्षिका आहेस की वकील आहेस? सतत कायची वकिली करत असतेस? जरा काय झालं की घेतली पारूची बाजू. तुला दुसरं काही काम नाहीये का ग? हे बघ, मी सांगितलंय ना तेच होणार. मी वडे बनवायला सांगितलेत ना, मग बनवायचे. पारू, मी तुला कालच सांगितलंय, या घरात फक्त आणि फक्त माझीच ऑर्डर फॉलो करायची. बन. मग पारू, तू दामिनी काकूंचं बोलणं अजिबात मनावर नको घे. ते काय झालंय आता? हं? अशी का गेली ही तंतण? बघा ना आदित्य दादा, दामिनी काकूंच्या डोक्यात हे बिझनेसचं खूळ कोणी टाकलंय ना, काही कळतच नाहीये. ती दिशा असणार. आपल्या घरात ती आल्यापासून जे काही विचित्र होते त्याला तीच जबाबदार आहे ना. आणि मला सांगा, इतक्या वर्षात दामिनी काकूच्या डोक्यात असं काही आलं होतं का? आणि आता अचानक बिझनेस. मला ना टेन्शन आलंय या सगळ्याचं. टेन्शन? कसलं टेन्शन प्रीतम? नक्की काय विचार करताय तुम्ही? दिशाचा विचार करतोय का मी? ती आपल्या घरात आल्यापासून ना घराला असं वाळवी लागल्यासारखं झालंय. अजिबात फिट बसत नाही ती आपल्या घरात. मला तर सतत खटकते, सतत. मलाही दिशाचं वागणं बोलणं सगळंच खटकतंय, पण ती सगळं का करते ना तेच कळत नाहीये. काही त्या बघितोस बरोबर जे काही लग्न वगैरे आहे ना, सगळं नाटक आहे. सगळं नाटक आहे, आपल्या घरात शिरण्यासाठी केलेलं नाटक. ऑब्विसली. तो आता बघत राहा, एक एक करत या घरातल्या सगळ्यांची मी अशी हालत करणार आहे ना की ते कोणी एकमेकांसाठी रडायला सुद्धा मागे जिवंत राहणार नाही. बाळा, त्या दिशा मॅडम खूप डेंजर आहेत अगं. त्यांनी ना आपल्या भाजीत काहीतरी कसली तरी पावडर मिसळली आहे.